नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे जो की नीटच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, जो आहे पार्शियल प्रेशर दाखवतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जो डिफ्युजन होतो, ठीक आहे, त्याचं कंपॅरिझन या चार्टमध्ये आहे आणि हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. एक्झामच्या दृष्टीने या चार्टला जेव्हा आपण पाहतो यामधून एखादा क्वेश्चन नेहमी बनत असतो. तर शॉर्टमध्ये आपण हे पाहूया. आणि हा जो टॉपिक आहे तो एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे, जो की लंग्समध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं. त्यामध्ये CO2 आणि O2 यांचं एक्सचेंज होत असतं. CO2 हे शरीराच्या बाहेर फेकलं जातं आणि ॲटमॉस्फेरिक O2 हा शरीराच्या आतमध्ये येतो. तर हे काय आहे हे आपण इथे पाहणार आहोत. इथे तुम्हाला कॉलम दिसतील ज्यामध्ये रेस्पिरेटरी गॅसेस आहेत, कारण हे दोनच गॅस या रेस्पिरेशनमध्ये इन्व्हॉल्व होतात. एक तर O2 आणि दुसरा आहे CO2 कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं लेवल किती असतं, प्रमाण किती असतं, 159 म्हणजे 159 हे ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. आपल्याला कार्बन डायऑक्साईड किती प्रेझेंट आहे माहिती आहे, 0.3%. हां, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे कार्बन डायऑक्साईड. पण ऑक्सिजन किती प्रमाणात आहे, 159 म्हणजे 159% हा ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. तर मला सांगा, ऑक्सिजन जास्त आहे की CO2 जास्त आहे ॲटमॉस्फिअरमध्ये? ऑब्वियसली ऑक्सिजन जास्त आहे आणि जास्त असायलाच पाहिजे. जेव्हा या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल तेव्हा या अर्थवर, पृथ्वीवरील सजीव सृष्टी धोक्यात येईल. एकही जीव असा राहणार नाही जो ऑक्सिजन ज्याचा प्राणवायू आहे असा एकही जीव इथे अस्तित्वात राहणार नाही जर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलं. तर तुम्हाला एवढं कळालेलं आहे. तुम्हाला असं विचारतील ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन पर्सेंटेज विच हाऊ मेनी % ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन आहे, तर तिथं ऑप्शन देतील 158, 157, 159. तर करेक्ट ऑप्शन आहे 159. ठीक आहे, 169. हे एवढे इथे MCQ बनेल. तर नंतर अल्ओलाय. आता हे अल्ओलाय काय आहे, तर अल्ओलाय काय आहे, एक्सचेंज जिथं गॅस होतं लंग्समध्ये, जिथं ॲक्च्युअलमध्ये रेस्पिरेशन होतं. अल्ओलाय हे एअर सॅक आहे. तर या अल्ओलायमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं किती आहे. तर मला एक सांगा, अल्ओलायमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल की कार्बन डायऑक्साईडचं? तर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल तेव्हाच आपण जिवंत राहू ना. जर कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर जास्त झालं, कार्बन डायऑक्साईड जर जास्त झाला तर आपण मृत्यू पाहू शकतो. कधी कधी होतं ना, आपला दम घुटतो. एखाद्या वेळेस ऑक्सिजनचं एक रूम आहे आणि एक रूम आहे जिथे कार्बन डायऑक्साईड आहे. जर आपण कार्बन डायऑक्साईडच्या रूममध्ये गेला तर आपला दम घुटतो आणि त्यातून आपले मृत्यू होते. ठीक आहे. तर अल्ओलायमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 104. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जसं ॲटमॉस्फिअरमध्ये किती ऑक्सिजन आहे हे विचारते, तसं अल्ओलायमध्ये किती आहे, तर 104, 104 लक्षात ठेवायचं. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती आहे अल्ओलायमध्ये, तर 40%. ठीक आहे. एवढं तुम्हाला mmHg याचं हे युनिट आहे, पार्शियल प्रेशर mmHg, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ब्लड डिऑक्सिजनेटेड आणि ब्लड ऑक्सिजनेटेड. आता डिऑक्सिजनेटेड म्हणजे काय, जे ब्लड आपण क्लीन केलं नाही आहे, जे रॉ ब्लड आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त राहणार आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजन कमी आणि कार्बन डायऑक्साईड जास्त असतो त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात. जे ब्लड आपल्या शरीराला धोकादायक असतो, मग आपण ही ब्लड फिल्टर करतो आणि त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड करतो. म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण त्या ब्लडमध्ये आपण जास्त ठेवतो. ठीक आहे. तर हे जेव्हा ब्लड डिऑक्सिजनेटेड राहील तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण यामध्ये जास्त असेल
की ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल. जेव्हा ब्लड हे डिऑक्सिजनेटेड असेल तर यामध्ये ऑब्वियसली कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा जास्त असेल. म्हणजेच इथं किती आहे, 45 हे कार्बन डायऑक्साईड आहे आणि 40 हे ऑक्सिजन आहे. हे ब्लड फिल्टर केलेलं नाही आहे, हे ब्लड डिऑक्सिजनेटेड आहे, म्हणून यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. असं थोडं लॉजिक पण लावायचं कधी कधी. आणि हेच ब्लड जेव्हा आपण ऑक्सिजनेटेड करतो तेव्हा इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं ना, कारण आपण याला फिल्टर केलं तर इथं 40% होतं आणि ऑक्सिजन याच्यामध्ये भरपूर असतो म्हणून त्याला ऑक्सिजनेटेड म्हणतात. तर 95 mmHg एवढा याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. आता टिश्यूमधलं बघायला गेलं तर टिश्यूमध्ये हे टिश्यू काय आहेत, टिश्यूमध्ये सुद्धा ब्लड हे डिऑक्सिजनेटेडच्या फॉर्ममध्ये असतं म्हणून 40% असतं O2 गॅस आणि 45% असतं CO2. तर एवढं तुम्हाला कळालं का. हे शॉर्ट बट स्वीट असतं. हे एक चार्ट आहे आणि यातून एक क्वेश्चन नेहमी बनत असतो. तुम्हाला विचारतील अलोलायमध्ये CO2 किती आहे, अलोलायमध्ये O2 किती आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये O2 किती आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 किती आहे, जे ब्लड ऑक्सिजनेटेड आहे त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, जे ब्लड डिऑक्सिजनेटेड आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, टिश्यूमध्ये किती आहे, हे सगळे क्वेश्चन इथं बनतात. तर त्यामुळे तुम्ही हे लेक्चर 2 वेळेस नक्की पहा जेणेकरून हे सगळे डाऊट तुम्हाला क्लिअर होतील. अजूनही या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणते टॉपिक हवे असतील जे तुम्हाला इथे मराठीत शिकायचे असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता. अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. थँक्यू सो मच.